टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रेसिडेंट कप इंडिया 2026 या देशव्यापी टेनिस क्रिकेट स्पर्धेचा भव्य शुभारंभ आज दिनांक 31 मार्च रोजी ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे संपन्न होणार आहे. या स्पर्धेचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि बॉलिवूडचे सुप्रसिद्ध अभिनेते सुपरस्टार सलमान खान यांच्या हस्ते होणार आहे. त्यामुळे या उद्घाटन सोहळ्याला अधिकच आकर्षण प्राप्त होणार आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून या भव्य स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून ते टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली टेनिस क्रिकेट राष्ट्रीय स्तरावर संघटित व व्यावसायिक ओळख मिळवून देण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न या स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे. ITCSFच्या माध्यमातून देशभरातील टेनिस क्रिकेट खेळाडूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या स्पर्धेची सुरुवात करण्यात येत आहे. येत्या 31 मार्च ते 5 एप्रिल या कालावधीत देशातील विविध राज्यातील 16 संघांमध्ये ही स्पर्धा रंगणार असून मोठ्या संख्येने खेळाडूंना आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे. प्रेसिडेंट कप इंडिया स्पर्धेची बक्षीस रक्कम 40 लाखांवरून थेट 1 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा ऐतिहासिक निर्णय ITCSFने घेतला आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र वॉरियर्स, पुणे पायराइट्स, बिहार ब्लास्टर्स, दिल्ली स्ट्राइक्स, ड्रीम हरियाणा रॉयल्स, गुजरात लायन्स, कर्नाटक रॉयल किंग, केरळ वॉरियर्स, कोलकाता रायडर्स, मध्य प्रदेश टायगर्स, पूर्वांचल पॅन्थर, राजस्थानी योद्धास, रॉयल चॅलेंजर्स गोवा, सुप्रीम सुपर किंग्स तमिळनाडू, UP नाईट्स आणि उत्तराखंड टायगर्स असे एकूण 16 संघ सहभागी होणार आहेत. विजेत्या संघाला 1 कोटी रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असून स्पर्धेत कोट्यावधी रुपयांची बक्षिसे वितरित केली जाणार आहेत. टेनिस क्रिकेट हा सर्वसामान्य तरुणांचा खेळ असून ग्रामीण व शहरी भागातील अनेक प्रतिभावान खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर चमकवण्याची ही सुवर्ण संधी ठरणार आहे. उद्घाटन सोहळ्याला क्रीडा क्षेत्रातील मान्यवर, विविध संघांचे खेळाडू तसेच मोठ्या संख्येने क्रिकेट प्रेमी उपस्थित राहणार असून प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे.